नाही, काही दिवसापूर्वी आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली होती आणि इतर राज्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला जे हे मिळते आपल्याला मानधन हे आपल्या राज्यापेक्षा जास्त आहे आणि आम्हाला कमी आहे, म्हणून 10,000 रुपये वाढवायचं असा निर्णय झाला होता आणि तो लवकरात लवकर आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे आणू आणि आपण संप मागे घ्या असं आम्ही त्यांना विनंती केली होती. मी त्यांचा आभारी आहे की त्या दिवशी त्यांनी संप आपला मागे घेतला, परंतु ते पुन्हा 22 तारखेला बसतायत. कारण आता आपल्याला माहिती आहे की शेवटी शासनामध्ये थोडंसं वेळ हा लागतोच. त्यामध्ये शिवजयंती, शनिवार, रविवार अशा सुट्ट्या आल्यामुळं आणि काल फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाचाच विषय असल्यामुळं दुसरे कुठले विषय घेतले नसल्यामुळं हा आमचा विषय येऊ शकला नाही. तर 25 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय येईल आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटतं थोडंसं मार्चच्या सगळ्या माझ्या डॉक्टर मंडळींना माझी विनंती आहे की आपला जो संप आहे थोडा स्थगित करावा आणि थोडीशी वाट पाहावी. कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण केल्याची राहणार नाही. आता आम्ही मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी नवीन जिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करतोय तिथं आता आपण हॉस्टेल सहज बांधतोय आणि जे जुने आहेत त्यांना सुद्धा आता जवळजवळ कालच आपल्या हाय पॉवर कमिटी मुख्य सचिवांचे अधिकारी आहे त्यांनी जवळजवळ 1,300 कोटी रुपयाचे या हॉस्टेलसाठी दुरुस्ती आणि नवीन हॉस्टेलसाठी मंजुरी दिलेली आहे. मला वाटतं हा इन्फ्रास्ट्रक्चर, कारण काय होतं की एक 100ची बॅच असेल तर 4 वर्षाचा कोर्स, नंतर 2 वर्ष इंटर्नशिप आणि ज्युनियर आणि सिनियर असं जवळजवळ इतकी वर्ष त्यांना तिथं राहावं लागतात आणि ते एक नगर होऊन जातं. आणि मला वाटतं की फार मोठी गुंतवणूक आहे. शासन टप्प्याटप्प्याने करील, तोपर्यंत भाड्याच्या त्यांना खोल्या मिळवून देणं, शासकीय इमारती असतील तर ते घेणं, असलेल्या खोल्या दुरुस्त करणं आणि नवीन बांधणं असा मध्यम, लॉंग टर्म आणि नजीकचा असे 3 मार्गाने आम्ही यांची सोय करतोय. कोल्हापूर लोकसभेसाठी आता शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. काल शाहू महाराजांची जरी बैठक झाली, भेट झाली आणि आगामी काळामध्ये ते उमेदवार असतील अशी प्रचंड चर्चा आहे. नाही, मला वाटतं छत्रपती शाहू महाराज हे आमचे सर्वांचंच आदर्श आहेत. ते मला नाही वाटत की निवडणुकीला ते उभे राहतील आणि यापूर्वीसुद्धा त्यांची इच्छा होती, परंतु त्यांनी बोलून दाखवलं की आता माझी काही इच्छा राहिलेली नाही, त्यावेळेला होती. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार बारामतीमध्ये शरद पवार गटाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे, म्हणजे पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. कसं पाहता, थेट घरातूनच अजित पवार यांना आव्हान दिलं जातंय? नाही, ठीक आहे. तर परवा दादा म्हणाले की मी आता एकटा पडलेलो आहे, बारामतीची जनतेने मला सहकार्य करावं. मात्र निर्णय कुठेतरी चुकलेला वाटतो का अजित पवारांचा? कारण थेट घरातूनच आव्हान दिलं जातं. आता तुम्ही निर्णय चुकला का योग्य आहे तुम्ही बघितलंय. सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला, निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला, त्यानंतर आपल्या अध्यक्षांनी काय निर्णय दिला. राजकीयदृष्ट्या निर्णय योग्य आहे. आता घरात आणि कौटुंबिक थोडंसं त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतो हे खरं आहे. शरद पवार यांची आज वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सभा आहे. पवार थेट आता मैदानात उतरत आहेत, कसं पाहताय? आता आम्ही हे बघा, आता 2 विचार आमचे वेगवेगळे झालेले आहेत. ते कुठे जाणार, अजित पवार कुठे जाणार, हे आता पुन्हा सुरू. आता एकदा आम्ही विचारधारा ही स्वीकारलेली आहे. शरद पवार म्हणाले की आमदार सोडून जाणार मला चिंता करण्यासारखं वाटत नाही, कारण यापूर्वी सुद्धा माझ्यासोबतचे आमदार सोडून गेलेले होते, मात्र सगळे पराभूत झालेले होते आणि यावेळी सुद्धा त्याची पुनरावृत्ती होती. ठीक आहे ना, तो त्यांचा कयास आहे. आपण आता इतके वयाने ते नेते आहेत, मोठे आहेत की आता आपण काय ते बोलू शकत नाही ना, त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. लोक ठरवतील ना